नव्या दिवसाची नवी बातमी। उरळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपेठ रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या अज्ञात 3 तरुणांनी टेम्पो, रिक्षा आणि 4 चाकी गाड्यांची तोडफोड केली। या घटनेत वाहनांचे मालक आणि चालक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। रिक्षा चालक, टेम्पो चालक हे दिवसभर गाडी चालवून त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत आहेत। त्यांच्या वाहनांना अशा पद्धतीने तोडफोड केल्याने वाहन चालक मालक हळहळ व्यक्त करत आहे। या घटनेबाबत उरळी कांचन पोलीस ठाण्यात अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नारायणपेठ रस्त्यावरून एक रिक्षा चालक हा सायंकाळी त्याच्या घरी निघाला होता। यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी दहशत माजवत दगडाच्या साहाय्याने रिक्षाची काच फोडली। तसेच उरळी कांचन येथील एका कंपनीचा टेम्पो हा कामानिमित्त परिसरात गेला होता। यावेळी सोमवारी काच या तिघांनी फोडली। दरम्यान या घटनेत टेम्पो चालकाचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच एका टेम्पोचे दोन्ही आरसे फोडल्याची माहिती पेठ येथील एका नागरिकाने दिली आहे। तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवणे गरजेचे आहे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।